कधी कधी माणसाचं जर का पुण्याचा साठा असला, गुरुजी पुण्याचा साठा असला आणि आपलं कितीही पुण्य असेल ना, आपण दुसऱ्याची जर का निंदा करू किंवा बदनामी करू तर आपलं पुण्य नाहीसं होतं. फॉर एक्झाम्पल, एक साधू महात्मा भिक्षा मागत होता. साधू महात्मा भिक्षा मागत होता. भिक्षा मागत असताना एका पतिव्रतेच्या दारात गेला आणि पतिव्रतेला सांगितलं, भिक्षाम देही माई, माई भिक्षाम देही. ती पतिव्रता भिक्षा घेऊन आली. पतिव्रतेच्या तोंडाकडे बघितलं आणि साधू महात्म्यानं सांगितलं, माई मी तुमच्या हातून भिक्षा घेऊ शकत नाही. वाट काढली आणि जाऊन समोरच एक घर होतं जिथं वेश्या व्यवसाय करणारी बाई राहत होती. वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईच्या दारात गेला साधू महात्म्यानं, आवाज दिला, माई भिक्षाम देही. त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईनं सुपात दान आणलेल्या, जे दान करायचे त्या वस्तू आणल्या आणि साधू महात्म्यानं त्या वेश्येच्या हातून दान घेतलं. या पतिव्रतेला बघत होती. पतिव्रतेनं आवाज दिला, साधू बाबा इकडे या, इकडे या म्हणले. काय झालं माई? बाबा मी पतिव्रता असल्यावर माझ्या हातून भिक्षा घेत नाही आणि एक वेश्या व्यवसाय करणारी तिच्या हातून तुम्ही भिक्षा घेताय, तुम्हाला साधू तरी कसं म्हणावं? मनाला प्रश्न पडलेला आहे, तुम्हाला साधू तरी कसं म्हणावं? साधू महात्म्यानं सांगितलं, बाई साधू खरा की खोटा हे अजून मलाही माहिती नाही, पण तू पण ठरवू नकोस. मग तुम्ही माझ्या हातून भिक्षा का घेतली नाही? साधू महात्म्यानं सांगितलं, बाई ती बाई वेश्या व्यवसाय करते, तिच्याकडे येणारे जाणारे ग्राहक किती आहेत याची गिनती तू ठेवते, तिचं सगळं केलेलं पाप तुझ्या डोक्यावर आहे म्हणून तुझ्या हातून भिक्षा घेतली नाही. मग बाबा मी पतिव्रता असल्यावर जर माझ्या डोक्यावर हे पाप येत असेल तर या पापाचं भागीदार कोण? साधू महात्म्यानं सांगितलं, पाप धुवायचा एक पर्याय सांगतो. म्हणे काय? तुमच्या गावामध्ये अनोळखी व्यक्ती मरेल, त्या म्हाताऱ्याला तुम्ही बघितलेलंही नाही, तो म्हातारा मेल्याच्या नंतर त्याच्या प्रेत यात्रेजवळ जाऊन रडायचंय. कसं रडायचं? जसं पत्नी पतीसाठी रडते, बायको नवऱ्यासाठी रडते, तसं तुला रडायचंय. आम्हाला माहिती आहे, तुला पण माहिती आहे, त्या माणसाचा तुझा काही एक संबंध नाही, पण तुला त्याला नवरा म्हणून रडायचं आहे. म्हातारी तिथं गेली आणि म्हातारी रडायला लागली. जसं की आपण रडतो, पती मेल्याच्या नंतर बाई रडते नाही का पत्नी, तसं म्हातारी रडायला लागली. मग प्रेत यात्रेवर हजारो बाया बसलेल्या होत्या. त्या बायांनी ऐकलं, बैगईचा नवरा तर दुसरा आहे, तो तर चांगला आहे, आणि या माणसाला राम म्हणून रडते, म्हणजे याच्या सोबतीचं काहीतरी चुकीचं नातं होतं. सगळ्या बाया चर्चा करायला लागल्या, सगळ्या बाया कुचू करायला लागल्या, बैगईचं काहीतरी होतं या म्हाताऱ्यासोबत, बैग ही पापी आहे, ही नालायकी आहे, ही चुकीची वागली. सगळ्या बाया चर्चा करायला लागले, तिचं पाप धुतलं गेलं आणि प्रेत यात्रेवर येणाऱ्या सगळ्या बायांनी वाटून घेतलं. कळतंय का माझं बोलणं? म्हणून समोरचा काय करतोय त्याच्यापेक्षा आपण काय आहोत ही गोष्ट लक्षात ठेवायची. विठ्ठल विठ्ठल सांगायचं असं आहे, जीवन जगत असताना भरपूर अनुभव येतात गुरुजी, भरपूर अनुभव येतात आणि मला अनुभव मांडायला आवडतात कीर्तनातून. कारण भगवंत तर सांगायचाच आहे, देव सांगतोच, पण देव लोगून पोचान टाईमले आपण अंग द्वेषने जायला पाहिजे. बरोबर आहे ना? म्हणजे अंग द्वेषने पाणी काही नाही, विचार असते स्वच्छ वेशने जावायला पाहिजे. हां, नाही ते आपला मन मग दुसऱ्याबद्दल द्वेष आहे, दुनियाभरनी घाण बरी ठेलशी, आणि आपण मंदिर मागवत अजिबात देऊन जोडे आपली बापनी ठेव ठेल नाही शे. बरोबर आहे ना? एखादी माय कोरा महादेव दोई येस होई जरूर दवाल पाहिजे, पण गरमा नवरा पाणी माग राहता त्याला सांग ना ठाय का बट तू काय मरी नाही चालना, पहिले देव दोई येऊ दे. महादेव खुश होई जाई का? तू महादेव उलट सांगे, हो बहीण तू गरज राह, नाही ते मन पार्वतीला बिघाडी जाशी. तुम्ही मंदिरात जाताना पहिले तुमचे नियमाचे पालन करा तर सक्सेस आहेत, नाही तर अजिबात नाही. हां, आता आमचा महाराजजींचा आमचे सगळे महाराज मंडळी आम्ही बसलो होतो, चर्चा चालू होती. एखाद वेळेस एखाद्याला बदनाम करतायत, करू द्यायचं, काय फरक नाही पडत. आणि बघा तरुण भावांना आपला संदेश आहे, महाराजजी सगळ्यांना माझा संदेश आहे, मी तुमच्यापेक्षा कदाचित लहान असेल, मी तुम्हाला शिकवेल एवढा मोठा नाही, तर वयस्कर बाबा लोक बसलेले आहेत माझ्या बापाच्या वयाचे, पण तुम्हाला सांगतो जीवनामध्ये सक्सेस जर व्हायचं असेल तर आजूबाजूला बघायचं नाही आणि उघडं भाषामा मन गावनी भाषामा गावठी भाषामा आयराणी भाषामा बुकणारा कुत्राशनी वर्षे लागान नाही. हां,
भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही जीवनात सक्सेस व्हायचं असेल. अजून सांगतो ऐका. कथा घ्या सरपंच साहेब, कथा घ्या. हां, तुमना मित्र. वा वा, तरी दोन्ही येरारले दिखाल पाय असा बजेट माझेत त्या. जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल ना तर कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. आता तुम्हाला सांगतो सगळ्या महाराज मंडळींना, आपण वारीला चालतो. वारीला चालत असताना आपण एकमेकांना काय म्हणतो? माऊली म्हणतो. मान्य आहे तुम्हाला? माऊली हा शब्द कोणासाठी वापरला जातो? स्त्रीलिंगी की पुल्लिंगी? हा शब्द स्त्रीलिंगी, बरोबर आहे ना? मग हा स्त्रीसाठी वापरला जाणारा शब्द आहे. आणि दुसरी व्यक्ती असेल त्यांना शोभतो ते म्हणजे माऊली ज्ञानोबारायांना, गुरुजी, बरोबर ना? माऊली ज्ञानोबारायांना का? कारण ती जगाची खरंच माऊली होती, माऊली ज्ञानोबाराय, नाही का? हो, कोणालाच वाईट म्हणलं नाही. जे खडांची व्यंकटे सांडवत या सत्कर्मी रती वाढू, नाही का? प्रत्येकाचं हिताचं मागणी मागितली माऊलीने. म्हणून माऊली प्रत्येक पोराचा विचार करते, म्हणून माऊली माऊली बरोबर आहे. पण आपण चालणारे काही काहीसले दारू सोडाल जबरदस्ती लई जातं, त्या रस्त्यावर बी पियल राहतं, तरी त्यासले म्हणणारा काय म्हणतं? माऊली, बरोबर आहे ना? मग आता तुम्हाला मी असं विचारतो, जर माऊली नसताना आपल्याला माऊली पदवी करून घेतो, आपण ऐकून घेतो, आणि जर एखादा दोंडायचा ना बुऱ्यासारखा राधा राणीचा शृंगार करून जर सांगत असेल का मी गोपिकाचा भाव घेऊन कीर्तन करतोय, मग हे का बरं ॲक्सेप्ट करत नाही लोक? तुम्हाला माऊली शब्द चालतोय, माऊलीची एवढी आपली लायकी नसताना आपल्याला लोक माऊली म्हणतात, हे चालतं. आणि जर रविकिरण महाराज म्हणत असेल मी राधा राणीचा भक्त आहे, राधेचा शृंगार करून कीर्तन करेल, तर हे का बरं ॲक्सेप्ट करत नाही? हे मान्य करायला पाहिजे की नाही? आणि मग जर म्हणतो महाराज तुम्ही काय राजा राणी होई जाशात का, मग तुम्ही काय ज्ञानोबाराय होई जाशात का? विठ्ठल विठ्ठल पण मी जगायची पद्धत अशी बदलून टाकली. तुम्हालाही सांगतो तरुण भावांना, जे बाबा लोकांचं झालेलं आहे त्यांना मी शिकवेल एवढा मोठा नाही, पण तरुण भावांना सांगतो, जाऊन जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर लक्षपूर्वक ऐका. हो, हा लाईट लावलाय आपण कशासाठी लावला हो गुरुजी? उजड करण्यासाठी. लाईट कशासाठी लायले? माडी सोन उजय व्हाल पाय, बरोबर आहे ना? उजड व्हासाठी ना. हो, जटे लाईटे लाव का तटेच किडा पडतस. काय मत आहे तुमनं? हां, पण एक गोष्ट लाईट पाहिजे आपली शिकणी, किडा कितला का गर्द्या करत ना, लाईट बंद होस का हो बाबा? हा, लाईट अजिबात बंद होत नाही, कारण लाईट न ठरेले किडा कितला का गर्द्या करत नाही, या पायटे मर जातील. काल दिन मला आको चालू व नशे लाईट सारखं जगू आको सांगस. घोडा जर नवरदेव जर मंडपात तुम्हाला सुरक्षित पोचवायचा असेल, नवरदेव जर मंडपापर्यंत सुरक्षित पोचवायचा असेल, तर घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, त्याला झापडी लावणं गरजेचं आहे. झापडी का बरं लावणी पडीन? घोडा 50,000 नाही की 50 लाख नाही, याला किंमत नाही. घोडा कितला बी मागा राहू द्या का सस्ता राहू दे, त्याला झापडी लावाशिवाय नवरदेव सुरक्षित जावा नाही. का? कारण आजूबाजूनं त्याला दिखाल नाही पाहिजे, कारण आजूबाजूनं दिखताच टांगा पलटी घोडा फरार. त्याले आजूबाजूनं दिखालेच नको मनीषीन झापड्या लावण्यात. झापड्या लायल राहण्यात समजिले नवरदेव मंडप पर्यंत सुरक्षित. ज्या दिन झापड्या काढली ना तवय मग उलट काय होईन काय सांगता येत नाही. तसं आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल ना, अगोदर झापड्या लावणं गरजेचं आहे, समाजाकडे बघणे नाही. हां, आणि जवळ एखादा पोरगा काही करायला निघसच समजा, एखादं पोरग गावमानं जर काही करायला निघणंच, 2 आगाव राहतस वयलच मग आई गाव अख्खं चांगलं दिखी ना, बडा बाबा कीर्तन लिही बसलेत, खरंच मस्त गाव दिखी ना तुम्हाला, वातावरण बी खास आहे. हो, 1 नंबर गाव आहे. जिथला तरुण तिथला म्हातारा बाबा बी शेतच कीर्तन मा 1 नंबर गाव शे. हो, पण काही काही गावेस मा एखादं पोरग जर काही करायला निघणं ना, कुचरवट्टावर 2 म्हातारा बसेल राहतस. मग त्या येरा आरले का रे तात्या, अहो भावड्यान पोऱ्या येडान माय काय बी करत पडत साला. माको तात्या पण यांना तीन जड रास शिलगाव रे येडे साला ते. आणि ते पोरग सक्सेस होय ना का 6 महिना 12 महिना 2 वर्ष आऊ बटा गावतीन पुढे जास पेडा मागाले. बावड्यो पेडा बिडा काय कॉड राहना गुकायले, तो काय कर राहता तो किडा पाड राहता का रे. आणि आता सक्सेस होय घ्यात मग पेडा मागी राहना एक बुका मा मुका कटा गु कधी. हा,
या लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नाही जर सक्सेस व्हायचं असेल तर. आणि आमच्या संतांची आम्हाला शिकवण आहे, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा सोयीताचा धंदा. आपण आपला धंदा करत राहायचं, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. हो, मी लक्ष देवानं सोडली न मनीषने फुल मार्केट माय. हा, उलट असं रास किडा पाडणारच नाही करते तार काय येते साखू उलट. ध्यान देवानं बंद कर देऊ. काही काही लोक आपल्यासारखा असले म्हणतच बाबा तुम्ही मजा राहा, रोकडा मुजीलाही जातच पाणी पडो का नको पडू. आई सांगणं सोपं आहे, पण ज्या दगडाला तुम्ही शालिग्राम म्हणून पुजतात ना बाबा आड्यामना म्हाताराई बसेले, ज्या शालिग्रामले तुम्ही देव समजून पुजतस ना तो पहिले एक दगड रास आणि एकदम खरबड्या रास, पण तो पाणी मा वाई 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 इतका चिकना जास ना तवय त्याला तुम्ही शालिग्राम मनीषनी देवारामा ठेवतस. पण त्या शालिग्रामली एकदा विचारच्यात भाऊ तू पहिला पहिना असा आहे का, तो सांगेन नाही ताई भरपूर घसावत तू तो चिकना वैल. तसं जीवनामध्ये जे लोक मोठे होतात ना नुसतं त्यांचं मोठं झालेलं दिसतं पण त्याच्या मागचा त्यांचा त्रास नाही बघत. हो, एखादा शेतकरीने बापरे काही उत्पन्न काढावं, कांदा मग डायरेक्ट 7 लाख रुपये कमायली ना. अरे 7 लाख रुपये कमायली ना, पण तो आता पत्ता पत्ता की येतोय तो रातले 12 दर ये ना. विठ्ठल विठ्ठल खरं तर वातावरण एक नंबर आहे. ऐकणारे श्रोते चांगलेत, वाजवणारे म्हणणारे महाराज सगळेच चांगले आहेत. आता बघूया तासभरात कीर्तनकार काय बोंब पाडता येते. विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबाराय. अहो कोण तुकोबाराय? जाडूनी संसार बैसली अंगणी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय? संसार तुकाराम नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम. तुकाराम तुकाराम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम. वा, कोण तुकोबाराय? मी सुरुवातच करी तोपर्यंत बाबांनी त्याने प्रमाणली टाकण. खरे कोण तुकोबाराय? त्यांचं नाव घेतल्याच्या नंतर यम सुद्धा थरथरतो ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय? जाडूनी संसार बैसले अंगणी ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय अभंगातून मागणी मागता. आणि आजचा मागणीचाच अभंग आहे, लास्टवाला दिवस आहे नाही का. आजचा शेवटचा दिवस आहे आणि उद्याचा काल्याचा शेवटचा. मतलब काला झाला की बव्वासनी हाला, काला झाल्यावर पण जर बव्वा आला मग गावकरी विचारतात बव्वा काला काला झाला ना, काला झाला तरी का आला. उद्याचं लास्ट पगारवाला कीर्तन आहे उद्याचं. आजचं जागर आहे. आजच्या कीर्तनातून मागणी मागावी लागते. मी मागणी मागतोय, तुकोबारायांच्या भावना व्यक्त करतोय. लक्षपूर्वक ऐका. या अभंगातून तुकोबाराय मागणी मागतात. काही अभंगांमध्ये नम्रपणे सांगतात तुकोबाराय, नम्रपणे मागणी मागतात. पण या अभंगामध्ये तुकोबाराय जरा दादागिरीची भाषा करतायत, म्हणजे म्हणा टपुरी भाषा मग सांग राहिनो. पण हक्काचं भांडण माझे तुकोबाराय करतायत. हक्काचं भांडण कसं? हक्काचं तुकोबाराय गेलेत मंदिरात, भगवंताचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर देवानं तुकोबारायांकडे बघावं आणि तुकोबारायांकडे बघून म्हणावं तुकोबाराय काहीतरी मागानं. तुकोबारायांचा रागानावर झाला. भगवंताकडे बघितलं आणि देवाला सांगितलं, देवा तुझी हिंमत तरी कशी झाली एवढी? तुझी हिंमत कशी झाली का तू माझ्या नजरेला नजर मिळून मला विचारतो तुकोबाराय काय मागा? अरे मी काय मागणार आहे तुझ्याकडे आणि तू देणार तरी काय? या तुझ्याकडे देण्यासारखं काय आहे? अरे तुझे भक्त तुझ्याकडे मागायला येतात, धन द्रव्य काहीतरी मागतात. अरे ते तुझ्याकडे धन द्रव्य मागतात ते तर मी 65 लाखाची जहागिरी लोकांवर दान केली, तुझ्याकडनं काय मागायचं? आणि जर बाकीचे भक्त तुझ्याकडनं काहीतरी मागत असतील त्यात मी अजिबात त्या यादीमध्ये माझं नाव येणार नाही. जे भक्त तुझ्याकडे मुक्ती मागतात, मला मुक्तीची गरज नाही, तुका म्हणे मुक्ती परणी येल्या नवरी. अरे तिला मी परणून ठेवली, माझी बायको करून ठेवली, तू काय देणार आहे देवा?
आणि देण्यासारखं तुझ्याकडे आहे तरी काय? आणि तुझी हिंमतच कशी झाली मला विचारायची तुकोबाराय काहीतरी मागा म्हणून? देवानं मान खाली टाकली. देवबा म्हणे भो म्हणे बी हिंमत वय नाही रे दादा. आई लक्ष्मीन सांग आई मन बायकोन सांगा म्हणे हिने विचार राहिनो म्हणे तुले. मला माहिती होतं तू लेणार नाही, असं तुम्ही लेणार नाही मला माहिती होतं म्हणे, पण बायकोनं ऐकणं पण मन बायकोने बोलतात तर गादाला आलो होता म्हणे मन मागे. हो, कारण आई साहेब रुक्मिणी पुन्हा पुन्हा सांगत होते प्रत्येक भक्त येतात तुमच्याकडनं काहीतरी मागतात आणि तुम्ही काहीतरी देतात. फक्त तुकोबराय येतात आणि ते मागत नाही म्हणून तुम्ही काही देत नाही. ते मागत नाही म्हणून द्यायचं नाही, हा व्यवहार झाला का? तुम्ही स्वतःहून तुकोबरायांना विचारा. असं माझ्या पत्नीने मला विचारायला लावलं म्हणून मी तुम्हाला विचारतोय. म्हणजे देवले स्वतःला समजी राहतं तरी सुद्धा बायकोनी सांगा म्हणेश नाही ऐकणं पण कोणले. हा मन बोलणं नाही समजणं का तुम्ही? देव सांग राहन ताई माल समजी राहन तर म्हणे पण मन बायकोनी सांगेले म्हणे विचार राहनो म्हणे. म्हणजे देवनी सुद्धा कोण ऐक आणि मग तुम्हाला ना आपला कवट आहे बटी. बायकोना नवरा ऐकत नाही असं मानशेच नाही म्हणतो. हा, राजाने दरबार भरवला. राजाने दरबार भरवला आणि अशी डिंडोरा पिटवला की भाई जो बायकोचं ऐकतो त्याने एका रांगेत उभं राहायचं आणि जो बायकोचं ऐकत नाही त्याने दुसऱ्या रांगेत उभं राहायचं. बायकोनं ऐकणारच पूर्ण रांग होती आणि बायकोनं न ऐकणारच ना लाईनमा फक्त एकच माणूस उभा होता. राजा म्हणे बडी इज्जत घालावा नव्हतं पण काही काशाना आपली नगरी मा एक तरी माणूस आहे का तो बायकोनं ऐकत नाही म्हणे. त्या शिपाई लोकेशले म्हणे अहो बोल पुढे बोलावा रे, आपला अख्खा नगरी मा एकच असा मर्दशे का तो बायकोनं ऐकत नाही, या बोला आता बोलावा. आणि राजानं ठरायला होतं जो बायकोनं ऐकत नाही त्याला घोडा बक्षीस देवाने ठरायला होतं. हा भाऊ एकला उभा होता, याल बोलाव म्हणे भाऊ अख्खी नगरी मा बठ्ठा बायकोनं ऐकणारच नाही लाईन मा येतच, तू एकटा आहे म्हणे बायकोनं नाही ऐकणारच नाही लाईन मा आहे. तो म्हणे राजा तसं काही नाही म्हणे, मन बायकोनीच सांगेल होतं गर्दी म्हणा का उभा राहायचे आता असं. आता काय करा ना सांगा. जर अशी सुरुवात असेल माझा भगवंत पत्नीचा ऐकतो तर तुम्ही ना आपण ऐकत नाही असं होणारच नाही. ऐकायला सुद्धा पाहिजे, ऐकायला सुद्धा पाहिजे पण चांगलं. हो, कारण पत्नी फक्त पत्नी नसते. हो, भजेसु माता स्वयेसु रंबा आणि कार्येषु मंत्री. तुम्ही काही काम करायला निघतात ना तेव्हा तुमची पत्नी सावध करते ऐका बरं का, त्यामुळे ना भाऊ म्हणल्या असू जाय ते करू नका बरं नाही ते लोक चांगलं म्हणावत नाही. कार्येषु मंत्री सावध करते तुम्हाला. हो, आणि जेव वाढते ना भजेसुरम हां जेव वाढते ना आपल्याला, जेवढं पोराला प्रेमात जेव घालते ना तेवढं नवऱ्याला पत्नी जेव घालते. तवय आपली माय बनीशनी खावडास, तवय आपली पत्नी आपली माय बी बनी जास. हो, आणि प्रत्येक बाईना स्वभाव आहे नवरांसंगे कितली का भांडण करेना, कितला का दांगडो करेना. जर नवरा बुक्या बुक्या जास होई ना लगेच पोरले किंवा पोऱ्याला राई मारस बाई पिंट्या तुन बापले सांग पहिले चेन दिले मग बाहेरची लोक जो म्हणा. म्हणजे जोपर्यंत नवरा जेवत नाही तो लोक नाही मायनं चित लागत नाही एवढी प्रामाणिक प्रेम करस. मग तिनं ऐकायला बी पाहिजे विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांना सांगितलं देवानं मागानं काही मागायचं असेल तर. तुकोबाराय म्हणतात मी मागेल आणि तू देशील, देणार तरी काय या. पर बघा दोघांचा संवाद आहे. एकीकडे संत आणि दुसरीकडे भगवंत. मागणारा संत आहे आणि देणारा भगवंत. तुकोबाराय म्हणतात मला मागायला सांगतो ना, मला मागायला सांगतो मी मागेल रे, पर ऐक ना माझी मागणी तुझ्याकडनं पूर्ण होईल का. आणि इथं तर देव देणार आहे, मागणारे संत आहे. दोन्हीची लेवल सारखी पाहिजे. मागणारनी बी तेवढी लेवल पाहिजे आणि देणारनी पण तेवढी लेवल पाहिजे. बरोबर आहे ना. एका ठिकाणी राजा प्रसन्न झाला. राजा प्रसन्न झाला, शिकारीला जात असताना प्रधानाला सांगितलं, म्हणले प्रधाना जो पहिला शेतकरी भेटेन, जो कोणी पहिला भेटेन त्याला तो मागेल ते दान करायचंय. आज मी जाम खुश आहे, मी खूप आनंदात आहे. जो पण पहिला भेटेल तो मागेल त्याला ते देऊन टाकायचे. रस्त्यानं चालता चालता एक शेतकरी आऊ ताकलत होता. आऊ ताकलणारा शेतकरीकडे देख प्रधाननी आणि त्यांजोड घ्या म्हणे भाऊ आपला राजा इतला खुश येत ना म्हणे
राजाने सांगेले जो पहिला भेटीन तो मागेन त्याला ते दान दे टाकाना म्हणे पहिला तूच भेटेल शे माग म्हणे काय मागनाशीन ते फायदा करले म्हणे राजा प्रसन्न नाही अहो म्हणे भाऊ राजा देवाला तयार आहे म्हणे काही नाही म्हणे दादा घर तैनू डब्बा बांधले नो भाजी पोळी बटशे म्हणे तमाकोन पुडी बिल येले फक्त चुनान पुडी विसरी जायले तेवढी मागिल्या म्हणे राजा देणारा कोण होता राजा पण मागणारा कुठेतरी कमी पडणार बरोबर आहे ना मागणाऱ्याची ऐपत आणि मागणाऱ्याची तेवढी लेवल असणं गरजेचं आहे अजून सांगतो मागताना मागणारा किती हुशार असावा एक आंधळाला देव प्रसन्न झाला आणि आंधळ्याला सांगितलं सुरदासजी मांग लो भाई आपको जो भी मांगना है पण मागत असताना असं नको मला वावर बी पाहिजे घर बी पाहिजे शेती बी पाहिजे असं नाही मग एका शब्दात मागायचं पण आंधळा किती हुशार आहे बघा एका शब्दात मागतो म्हणले देवा म्हणे मागा काय नाही देवा मला की नाही माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचंय हा कोण होता आंधळा चांगला पोर भेटत नाही आंध्याला कोण भेटी पण देखा बरं तिथलं बारी मागिली ना आता या आंधळानं पहिले देवले लगीन करणं शे एका शब्दात पण किती हुशारीनं मागितलं आंधळा आहे चांगला 35 नाव घ्या त्याचं टाया बटत नाही आता आंध्याला बायको देखी देणे आंधळाले बायको बी देखी देणे बायको येवानंतर तिले पोरगा वय ना पोरगाले बी पोरगा म्हणजे आंधळाला नातू आणि नुसता नातू वैना नाही नातू राजा व्हायला पाहिजे आणि त्यांना डोक्यावर राजछत्र पाहिजे आणि राजछत्र देखांसाठी आंधळाला डोया बी पाहिजे एकच शब्दामा बठ मागिली ना मागणी मागताना हुशारीनं नाही का आणि इथं तर माझे मागणारे तुकोबार आहेत कोणी साधारण व्यक्ती नाही ना तुकोबार आहे सांगता देवा अरे तू मागायला सांगतोय मला काय देणार आहे रे अजून तू एवढ्या कर्जात बुडलेला आहे महाबापाची माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे मला काय मागायला लावतो माझ्या वडिलांची मिरासी का देवा 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 तुझी चरणा सेवा पांडुरंगा तुझी चरणा सेवा पांडुरंगा तुझी चरणा सेवा पांडुरंगा उपवास कारणे राखील सर्वंता उपवास कारणे राखील सर्वंता उपवास कारणे राखील सर्वंता उपवास कारणे राखील सर्वंता तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा राखील सर्वंता उपवास कारणे राखील सर्वंता उपवास कारणे राखील वा छातीला हात लावून तुकोबार आहे सांगता देवा अरे तू काय देणार माझं जाऊ दे रे माझ्या पूर्वजांचीच ठेव तुझ्याकडे एवढी शिल्लक आहे त्या कर्जातून तू अजून उतराई झालेला नाही मला काय मागायला सांगतोय अजून तर माझ्या पूर्वजांच्या कर्जात तू बुडलेला आहे हा पर बघा तुकोबार आहे पूर्वज सांगतायत माझ्या वडिलांची ठेव आहे तुझ्याकडे गुरुजी माझी नाही म्हणले बापाचा स्वाभिमान पूर्वजांचा स्वाभिमान सांगतायत स्वतःचा नाही आणि तुकोबार आहे उंच विचारांचे होते स्वतः संत होते तरी स्वतःला संत म्हणलं नाही उलट का दुसऱ्या संतांचे उपकार मानून घेतले काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती ओ भगवंतावर स्वतःच एवढं घेणं होतं तरी तुकोबार आहे म्हणतात माझं जाऊ दे रे पर माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे माझ्या वडिलांची
वडिलांची स्तुती करतायत, माझ्या वडिलांची ठेवा. आणि इथं असं झालंय, 4 मित्रांमध्ये जरी मुलगा उभा राहिला का, अचानक जर कधी बाप आला ना, तरी घरी जाऊन मायला सांगतो, मन बापले समजा दे बरं, मन मित्रच माराय नको, येऊ नको देत जो मन बापले, म्हणा मित्र असतच ना. ओ टोनग्या, तुला 4 मित्रस मा बाप येसते, तुले लाज वाटस? अरे या 4 मित्रस मा उभा राहा, लायक ना तुन बापनी करेल एवढं ध्यान मा ठेवज. विठ्ठल विठ्ठल पण चुकतंय काय, चुकतंय काय? कुठंतरी यांच्या नजरेमध्ये बाप खालती कसा पडतो. आजच्या तरुणांच्या नजरेमध्ये आम्ही कीर्तनकार सुद्धा गाताना म्हणतो, आई माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर आम्ही म्हणतो. पण कधी बाप बापाचा मायेचा सागर बनलाच नाही का हो. पण आता मी जर भागवताला बसतो ना, तर मी जन्माला घालणाऱ्या देवकीचं जास्त स्तुती करेल. यशोद्यानं सांभाळ केला म्हणून यशोद्याची स्तुती करेल. अरे खरी गोष्ट आहे दादा. प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेलेत. रडणारी कौशल्य जरूर सांगा, रडणारी कौशल्य जरूर सांगा, पण पुत्र वियोगाने तरफडून मरणारा राजा दशरथ सांगा, म्हणजे पोरांना बाप पण कळेल. यशोदा मैयानं लाड पुरवले, देवकीनं जन्माला घातलंय, जरूर सांगायचंय. पण नाका तोंडात पाणी गेलं तरी सुद्धा वाचवणारा बाप वसुदेव समाजाला सांगा, म्हणजे बाप कळेल. पण बाप आपल्या नजरेतून कसा कमी झाला सांगू का. जर पोरग कामाला जात नसेल, माय सांगते बाड्या दुकानावर जाय बरं, बाळांना नाही म्हणलं का माय लगे सांगते दुकानावर जाय, नाही तुन बाप्पा सांग दिसू, तुन बापना संताप नाही बरं, तुला हात पाय मोठा घेईन, तुन बापना संताप चांगला नाही बरं, मारीन तुन बाप, तुझा बाप मारेल, तुझा बाप मारेल, असं करू करू बाप पर मनातूनच उतरतो, पोरांच्या मनातूनच बाप उतरतो. कुठंतरी मला असं वाटतं बाप एवढा निदर्दी नसतो जितका आपण समजतोय. हा अरे इथला हुशार लोके राहतस तुम्ही, इथला हुशार लोके राहतस. आठवते मला असं माहीत पडणं सर्वात तरुण 100% माडकरी आहेत, गाव बी 90% माडकरी असं मला माहीत पडणं. पण खाणार खाणार असले समजेन म्हणणं, कारण मन आहे ना बठा लोकेच सांगितले आजे तेरे चरणों की रजदूली जो मिल जाए, सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए, राधे तकदीर बदल जाए, सच में तकदीर बदल जाए. विठ्ठल विठ्ठल इथं बसलेले सगळे कानादेशातले लोक आहात, इथं बसलेले सगळे कानादेशातले लोक आहात. आणि कानादेशामध्ये जर मला कीर्तन करायचं असेल तर मी आवर्जून सांगतो, एका ठिकाणी नारद महर्षीने देवाला केलेला प्रश्न, देवा जर मला तुमची गाठ भेट करून घ्यायची असेल तर तुम्ही कुठं भेटणार आहेत. समजा मी हक्क मारायचं म्हणलं तर हक्क मानल्यावर तुमचं एक नाव नाही ना, तुमचे हजारो नाव आहेत. जसं की हे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगतव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादी देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सज्जरूपा. इतकी सगळी नावं आहेत देवा, तुला कोणत्या नावाकन हाक मारायचं रे. तुझे हजारो नाव आहेत. एक भक्त तर गोड वर्णन करतो, हे हरि तारो नाम 6000, प्रभु तारो नाम 6000, किया नाम लिखवे कंकोत्री. काना तारो नाम 6000, नाम 6000, किया नाम लिखवे कंकोत्री. बदले मुकाम किया नाम लिखवी कंकोत्री. काना तारो नाम 6000, नाम 6000, किया नाम लिखवी कंकोत्री. काना तेरे नाम 6000, नाम 6000, लिख दिया काले कंकोत्री. काना तेरे नाम 6000, नाम 6000, लिख दिया काले कंकोत्री.
हरि तारो नाम छे हजार, प्रभु तारो नाम छे हजार, किया नाम लिखवी कंकोत्री. देवा, जर तुला पत्रिका द्यायची असेल तर कोणत्या नावानं पत्रिका द्यायची? कारण तुझे हजारो नाव आहेत, त्याच्यातून कोणचं नाव टाकायचं? देवानं सांगितलं मला हाक मारायची गरज नाही. जर माझी भेट घेऊन घ्यायची असेल, माझी गाठ भेट करून घ्यायची असेल तर मला हाक मारायची गरज नाही. मग माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. जिथं जिथं माझे भक्त माझं गुणगान करतात का तिथं माझी हजेरी असते. अजून जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा, नाही का? म्हणजे जिथं कीर्तन चालतं तिथं पंढरीश पांडुरंग परमात्म्याची हजेरी असते. मग मला सांगायला आवडतं, बाई पंढरपुराचा मालक जर मांजरेमध्ये सप्ताह चालू आहे, तर कीर्तनाला येऊन हाजरी लावतोय. पंढरपुराचा मालक जर मांजरेमध्ये हाजरी लावतोय, मग आपल्या जवळच्या जवळ आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे आपल्या वणीगडाची देवी असेल, तिकडे जळगाव जिल्ह्यामध्ये मनुदेवी असेल, किंवा अजून आपल्या कानादेशाची खरी श्रीमंती म्हणजे कानोबाई माता असेल, देवी येत नसेल का? जर पंढरपुराचा मालक इथपर्यंत येऊ शकतो, महिला माता मध्ये कोणीच काही बोलू नका. मायबाप बड्या बहिणीच ना बड्या मायाच ना पाय पडीन सांग नाही, कीर्तन मग बोलू नका. हां, कारण ज्याला बोलायला तो पुरा नीचे बरं. अजिबात बोला नाही. तुमच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. माझ्यासाठी आदिशक्तीचा अवतार हात, पण कीर्तनाचे 2 तास मर्यादा पाडायची. पाया पडून सांगतो, जर पंढरपुराचा मालक इथं कीर्तनाला हाजरी लावतोय, मग आपल्या कानादेशाची देवी येतच आहे, आलेलीच आहे. हा माझा भाव आहे. आणि अर्ध्या मिनिटासाठी देवी जर आलेली असेल तर देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. ओ माय केळत आली यान मायला कुचल केळू द्या, आई केळत आली यान मायला कुचल केळू द्या. केळत आली यान मायला कुचल केळू द्या, आई केळत आली यान मायला कुचल केळू द्या. अरविंदबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. अरविंदबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. वो माय केळत आली यान मायला कुचल केळू द्या, आई केळत आली यान देवीला कुचल केळू द्या. केळत आली यायला कुचल केळू द्या, आई केळत आली यायला कुचल केळू द्या. हरी हरी माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा मला की प्रस्तुत. हरी विठ्ठल 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 प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. जगद्गुरु जगदवंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज. आणि हो, तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संत 3 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ सप्तातलं कितवं वर्ष? 34वं वर्ष. आणि 34व्या वर्षाची लास्ट मतलब 7व्या दिवसाची सेवा आज माझ्या वाटेला यावी हे मी माझं परमभाग्य समजतो. ज्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडतंय, सगळ्या गावकऱ्यांची, सगळ्या तरुणांची, सगळ्या बाबा लोकांची सगळ्यांची इच्छा होती की भैरवी किरण महाराज एकदा आपल्या गावात आले पाहिजे. आणि सगळ्यांच्या इच्छेचा मतलब सगळ्यांचा शब्द होता. त्या शब्दाचा मान राखून आमच्या महाराज मंडळीने सगळ्यांनी मला आमंत्रित केलं. त्यात जास्तचा आग्रह होता ज्यांचा फोन आलेला ते म्हणजे
आमचे छोटे महाराज, उद्धव महाराज. हां आमचे छोटे महाराजांचा लय आग्रह होता. मध्ये मध्ये मी टाळलं बरं का, पण त्यांनी सचिन महाराजांना कॉल केला. मला म्हटले काही झालं, आपले बाबांना आले पाहिजे आपल्या गावात. आमच्या सगळ्या गावकऱ्यांची इच्छा आहे, सगळ्या महाराज मंडळींची इच्छा आहे. म्हणलं धन्यवाद. मी तारीख घेतली आणि तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं. आमचे मला सगळ्या महाराजांची नावं नाही माहिती, चेहऱ्याने सगळ्यांना ओळखतो मी, फक्त मला सगळे महाराज मंडळी माफ करशाल बरं. कसं आहे म्हणा तुम्हाला गाव मग पहिलंच मुईशे नावं माहीत नाही पण चेहरे ओळखीचे आहेत. मला तर आलो तेव्हापासून सगळे महाराजांनी खूप प्रेम दिलेलं आहे. मला घ्यायला आले आमचे सगळे छोटे महाराज असतील, आमचे विनेकरी बाबा असतील, पेटी मास्तर बाबा असतील, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. तुमच्या गाव कदाचित यूट्यूबवाल्यांना सगळ्यांना जवळ पडत असेल. 4-4 जणी इष्णे उभा आहेत त्या. हां इकडे आमचे ऋषी भैया आहेत, इकडे आमचे दादासाहेब आहेत, इकडे आमचे विशाल भैया आहेत, तिकडे आमचे असे एकदम बारके बारके आहेत ना ते यश भैया. आज सुरुवात आहे अजून ते. असं काही देखू नका मन मामान पोरे आहे तो. ज्यांच्या अनुषंगानं तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडतंय, आजची कीर्तनाची सेवा घेणारे, ज्यांच्या प्रित्यर्थ सेवा घेतली कैलासवासी शिवाजी भिला निकम यांच्या स्मरणार्थ लोकनियुक्त सरपंच सौ सीमा अनिल निकम, श्री अनिल शिवाजी निकम यांच्यातर्फे कीर्तनाची सेवा आहे. मला जेव्हा फराडाला बसलो, फराड कोणाकडे होतो बाबा? नितीन जगन्नाथ निकम, ज्यांच्याकडे फराडाला बसलो. फराडाला बसणं नुसतं पोट भरणं नाही, तर तिथून मला शिकायला भेटलं की 2 राजकारणी एक ताटले ताटलाईशने बसू शकताय. तुमना गावनी खासियत. जर 2 सरपंच पदाला उभा राहणारी लोक, सरपंच पदाला उभा राहणारी लोक, एक सरपंच झालेले आहेत आणि एक झालेले नाही आहेत, दोन्ही जणे आको मांडील लाईन खाई राहतात आणि मस्त अशी चावी राहतात आणि कोठे कोठे असं माफ करजात बरं म्हणा आची 150 पण अवसवीत मला समजिली जात. तुम्हाला पोरगा तुम्हाला भाऊ समजेश नाही. म्हणजे राजकारण मग समजदारी शे आणि काही ठिकाणी परमार्थ मग राजकारण आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही घरात बसलो तर आमची चर्चा झाली सगळ्या महाराजांसोबत नाही का. राजकारणी लोक राजकारण करतात त्यात काही नवीन नाही, पण वारकरी संप्रदायामध्ये राहून लोक राजकारण करतात. ही शोकांतिका आहे, ही शोकांतिका आहे. काय माहितीये का, जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणाचं चांगलं करता आलं नाही तर करू नका, पण दुसऱ्याचं पाप आपण दुसऱ्याला सांगून आपण पापीचा भागीदार होऊ नका. विठ्ठल विठ्ठल. माझं स्वतःचं तत्व माहिती आहे. तुमले बटा महाराज असले बी गावकरी बी तुम्ही काही मनसाठी नवीन नाहीत. काना कोपरा मग कुठे बी जातोच तुम्ही म्हणा कीर्तन ऐकायला नाही का. मी जे पण बोलतो ना मला सत्यता असेल ती मांडायला आवडते आणि तोंड चाडग्यापणा मी करत बी नाही. तोंड चाडग्यापणा करतो ते कवच ना लोक वखरी देतात मला. 5 वर्ष पाहिजे मार्केटमध्ये अजून बी तिथलाच मार्केटमध्ये वाढी नाही पण कमी नाही राहील. त्यांना कारणच असं आहे मला सत्य बोलायला आवड असतं. बरोबर आहे ना. हो फक्त आता सगळ्यांना विनंती असेल जीवन जगायची तऱ्हा बदलून टाकायची. काय असतं माहिती आहे का, हां अभंग नंतर पहिले या 5 मिनटं लिहिलेस मी तुम्हाला. जास्त जड जाऊ देवा आणि मला पक्का विश्वास आहे, टेन्शन लिहू नका. तुम्ही सांगशात ना आवर बोललं की आवरी लिसू. हां